आता आपण संगमेश्वरमध्ये आहे. इकडे या वीर बघा. हे पण जुनच आहे रे. हां चला मंदिर बघूया. आता आपण मंदिर बघायला चाललो आहे संगमेश्वरमध्ये. 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहेत हे बघा. शंकरचं मंदिर आहे. बघा अजून कसं आहे पण आहेत बघा शिव अजून दगड बिगड. हा हे औरंगजेबाने कापलेलं असेल ते कसं कसं आहे बघा दगडात ठेवलं बांधलंय. हे बघ हे बघा त्यात कोरी पण बघा ना. चोरी काम बघा हाताचं एक नंबर आहे. हेच त्याला काम होतं. हे काय बघायची भागे. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर कारागिरी अशी सुंदर मस्त कोरीव कशी बनवलेत जुन्या काळामधली. कमीत कमी म्हणजे पूजेसाठी आपण गाभाऱ्यामध्ये आलोय. आतमध्ये मंदिर असेल ना. लाईट लाव. किती गार आहे ना खाली. बस राहू सर बाहेर पुढे. हां हां शिवशंभो जय शिवशंभो. असं तिकडे भारी होते येऊ दे पळापळ होईल. पण होतं आपण गेल्या टायमाला आलो तर. ती पिंडी आहे केवढी जुनी. असं वाटतं हे ठेवलंय फक्त असं. असं एक वेळ ठेवलं ना असं. सिमेंट नाही बिमेंट काय नाही. हा सिमेंट पण काय नाही. काहीच नाही काहीच नाही. सिमेंटचा बिलकुल वापर नाही आहे. नाही नाही रे, जाऊ दे. पण हे कसं काढा सिलो हे पहिले हे कोरत असेल. कोरलेलं असतं ते काम. कसं कोरीव केलं असेल ना. मस्त फोटो आला. मस्त आला. मस्त एकदम. पाया गणपती पडून बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कोणी करत फोटो गणपती बाप्पा. हात ठेवते पुढे पण तिथे आहे ना. मी बोलतो सर्वांना हात नका ठेवू पुढे. चला या. फोटो काढा. तुला ओरडतोय तो. 80% भारी. कोरीव कामं केलेत. हा कसं ना हे असं म्हणजे काढणं जरा सिमेंटचा पण हे नाही. काढणं म्हणजे कसं नाही हे असं काढणं बिणणं म्हणजे कसं त्यातलं. या पुढे बघूया. बघ आता आपण एका मंदिर बघत मग दाखवलं मी. बघितलं आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जातोय. इथे पण रे महादेवाचंच आहे. हा हे पण तसं सेमच आहे. कसं रे पण एवढं कोरलं असेल एकदम भारी. लाईट काय पडत आहे जी नंबरची. काय पण उन्हातून. जय भवानी. मस्त आहे. आता आपण दुसरं मंदिर बघितलं हे. पुढे काय नाही ना. नाही पुढं नाही. हे दोन्ही मंदिर 5 पांडवांनी बांधलेली आहेत आपल्या संगमेश्वर मध्ये. डिझाईन काढले त्याच्यावर हे ना एवढं बारीक बारीक. हे काहीतरी हाय रे. हे महाराजांचं बघ ना. ढाल आणि तलवार आहे. माऊले आहेत ते असे लढतायत बघा. खालचं बघा घोड्यावरती आहे ना. हा घोड्यावरती. इथून 2 नंबर आहे ते. मला वाटतं देवीचं मंदिर का शिवाजी महाराजांचं आहे ते. पूर्ण स्तंभावरती. तुम्हाला पूर्ण त्या स्टोरी समजलं असं म्हणजे. प्रत्येक हा ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टोरी आहे ती. हे तुटले खाली खाली आले. इथे पिंड आहे बघा. हो हा इथं पिंडी आहे मस्त. हो इथं पिंडी मस्त आहे. हा ऐकाचा भाग तुटलाय. बघितले नंतर तुम्ही जावा मग. पाय पड फोटो. पाय पड. फोटो नाही काढ. हे करतो फोटो पण काढतो पाहिजे.
हम्म. परत 5 पांडव आणि मंदिर बांधली होती ना जुना ती मंदिरं बघतो. वैसे जाओ. घरात येत एकदम. कुठे आता तुम्ही? जाओ तुम्ही. बघू इकडे त्याचं पकड. घाल पडते नाही, तू घालून घे. या हो दिले बाय. हा पाय पडे नंतर बोला. हा पाय पड ना. ते हा. चल मी जरा पाय पडून घेतो. कशी आहेत ना. हा बाबू मध्ये येतो यार. 2 मिनिटं काढ फोटो. काढला फोटो काढला ना मध्ये. या चल चल हे ठिकाण आपल्या संगमेश्वरमध्ये कासबा गावामध्ये आहे. पांडवानी बांधलेली तिथे 3 मंदिर आहेत जी आपण बघितली. तुम्ही नक्की इकडे या, भेट द्या आणि बघायला इकडे या तुम्ही. तुम्हाला जिथं बघायला यायचं कमेंट करा मला. तुम्हाला लोकेशन मी पाठवून. कसे नंदीचे हे तोडले. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर कमेंट करा. तुम्हाला मी लोकेशन पाठवून. संगमेश्वर आपल्या कोकणात कसबा गावात. सगळ्या अरे दिसतच नाही ते खाली. हाय पाणी हाय खाली पण लय खाली. केवढी आहे. जाऊ नका असं पडू आपण का. चला मागं. आता हे सगळं चिराचं ते हे जुनीच हे आता बनले सगळे एवढी पण मस्त वाटतं ना सगळं. गोल एकदम. कसं बांधलं असेल ते. कुठून पुढे पांड्या आहेत ना, चल पुढे पांड्या आहेत. ते पुढं हे काय. पुढच्या आहेत ना. आणि हा आपला सरदेसाई वाडा. तिथं संभाजी महाराजांनी ठेवलं होतं 40 दिवस. सरदेसाई वाडा तिथे संभाजी महाराजांना 40 दिवस ठेवलं होतं. त्यांच्यावर खूप त्यांच्यावर हाल केले होते इकडं. चला